नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण चमचमीत अशी भरली वांगी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. रोजच्या मसाल्यातच आज आपण मस्त अशी झणझणीत भरलं वांगं कसं बनवायचं हे अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत. आणि कुठलाही वाटण न करता आज आपण ही वांग्याची झणझणीत भाजी तयार केलेली आहे. चला तर मग लगेच साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मसाला वांगी बनवण्यासाठी छान फ्रेश ताजी वांगी घेतलेली आहे. शक्यतो अशी काटेरी वांगी घ्यायची, म्हणजे ती चवीला छान असतात आणि फ्रेशसुद्धा बघून घ्यायची, म्हणजे भाजी चवीला छान होते. आता आपण देठाचा भागसुद्धा काढून घेऊया आणि हा एक्स्ट्राचा जो काटेरी भाग आहे ना, तो सुद्धा मी चाकूने काढून घेत आहे. तुम्हाला नसेल काढायचं, नाही काढलं तरी काही हरकत नाही, पण मी हे बघा असं सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपण वांगी 4 भागात कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. आणि मसाला वांगी करताना शक्यतो छोट्या छोट्या वांगी बघून घ्यायच्या, म्हणजे वांगी आतपर्यंत व्यवस्थित शिजली जाते. आता वांगी कापत असताना आतून किडकं वगैरे आहे की नाही ते बघून घ्यायचं. किडकं असेल तर तेवढा भाग काढून कापून फेकून द्यायचं. आता बघा एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात भरपूर असं पाणी घ्यायचं आणि अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे वांगी काळी पडत नाही किंवा कडूसुद्धा लागत नाही. आता आपण सगळीच वांगी बघा याच पद्धतीने कापून घेणार आहोत. वांगी कापून झाल्यानंतर तुम्हाला पाण्यात ठेवायची नसेल तर लगोलग मसाला भरताना वांग्यांना मीठ लावून लगेच मसाला भरून घ्यायचा, म्हणजे वांगी काळीसुद्धा पडत नाही आणि मीठ लावल्याने वांगी पटकनसुद्धा शिजली जाते. आता आपण हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण मसाला तयार करून घेऊ. इथे मी भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे. त्याच्यात बघा चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चम्मच हळद पावडर, त्याच्यानंतर इथे मी काळा मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असतो ना तो घातला तरी देखील चालेल. आता अर्धा चम्मच लाल तिखट घालून घ्यायचं आहे, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. मी हातानेच मिक्स करत आहे आणि थोडं पाणी, म्हणजे जसं जसं पाणी लागतं तसं पाणी घालून आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत. आज आपण कुठलाही वाटण न करता भरली वांगी तयार करणार आहोत. पण तुम्हाला जर वाटण करायचं असेल, म्हणजे आपला हिरवा वाटण असतो ना तो तयार करायचा आणि ह्या मसाल्यात मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मस्त तुमची झणझणीत भरली वांगी तयार होतील. आता भरली वांगीसाठी मसाला तयार झालेला आहे. लगेच आपण वाटण भरून घ्यायचं आहे. जेवढं भरता येते ना तेवढं चांगलं दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे आपण ज्यावेळी भाजी करतो ना त्यावेळी मसाला बाहेर निघू नये म्हणून असं दाबून भरून घ्यायचं. बघा मस्त असं भरून घेतलेलं आहे. आता दुसरं वांगंसुद्धा आपण याच पद्धतीने चांगलं भरून घ्यायचं आहे, म्हणजे दाबून भरलं ना तर आपण ज्यावेळी भाजी करतो त्यावेळी मसाला कढईत सुटत नाही. आणि मसाला चांगला गच्च भरून घेतल्याने वांगीसुद्धा चवीला खूप छान लागतात. वाटण तयार करतो ना आपण, मसाला तयार करताना थोडंसं ओलसर असला ना मसाला तर बघा अगदी छान भरला जातो, अजिबात सुटत नाही. आता याच पद्धतीने बघा मी सगळी वांगी भरून घेतलेली आहे. आता शिल्लक राहिलेला मसाला आपण भाजी करताना वापरून घेऊया. आता एक कढई घेतलेली आहे. कढईत तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं, जिरा मोहरी घालून घ्यायची. जिरा मोहरी छान तडतडली की बारीक वाटून घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूण चांगलं परतून झालं की बारीक चिरून घेतलेला मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतून घेण्यासाठी आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या बेताने घाला, कारण आपण वाटण तयार करताना मसाला तयार करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मीठ तुमच्या बेताने घालून घेऊ शकता. आता टोमॅटो चांगले परतल्यानंतर वांगी घालून आपण हे साधारण 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. वांगी अशी सुरुवातीला तेलात परतून घेतल्याने चवीला खूप छान लागतात. आता बघा थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण वांगी तेलात परतून घेतलेली आहे. आता आपण हे शिल्लक राहिलेलं वाटणसुद्धा घालून घेऊया. वाटण घातल्यानंतर वांगी चांगली परतून घ्यायची, म्हणजे वाटण आपल्या वांगींना सगळीकडनं सारखा लागला जातो. आणि असंच तेलात परतून घ्यायचं 1-2 मिनटं.
त्याच्यानंतरच पाणी घालून घ्यायचं आहे। इथे बघा मी 1 ग्लास कोमट करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे। पाणी तुम्ही शक्यतो कोमटच वापरायचं आहे भाजी करताना, म्हणजे भाजी चवीला छान होतात। आता आपण हे पाणी घातल्यानंतर झाकून साधारण 15-20 मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची आहे। पण अधूनमधून आपल्याला हे चम्मचच्या मदतीने सारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे तळाला चिटकू नये वांगी किंवा मसाला। याच्यासाठी आपण हे साधारण 2-3 मिनिटांनी हे परतत राहायचं आहे। आता पुन्हा एकदा झाकून आपण वांगी 5 मिनिटाकरिता शिजू द्यायची आहे। आणि बघा 5 मिनिटानंतर आपली मस्त अशी वांगी शिजलेली आहे आणि भाजीला तर्रीसुद्धा छान आलेली आहे। आज आपण ही मसाला वांगी कमीत कमी तेलात अजिबात जास्तीचे मसाले न वापरता तयार केलेली आहे। आता बघा एक वांगं तुम्हाला शिजलं की नाही दाखवते, म्हणजे आतपर्यंत वांगं शिजलं पाहिजे। बघा मस्त असं आपला वांगं शिजलेलं आहे। वांगं आतपर्यंत शिजलं की नाही याच्यासाठी आपल्याला वांग्याचं देठ दाबून बघायचं आहे। तर आपलं मस्त असं परफेक्ट वांगं शिजलेलं आहे। आता आपण झाकण न झाकता साधारण 2 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। मस्त अशी वरून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायचं। कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली चमचमीत अशी भरली वांगी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया। आता तुम्ही भाजी तुम्हाला कितपत जाड पातळ हवी त्याच्यानुसार करून घेऊ शकता। इथे मी या पद्धतीची तयार करून घेतलेली आहे। आता आपण लगेच सर्व करायला घेऊया। तयार झालेली भाजी गरमागरम भाकरी त्यासोबत चपाती किंवा गरमागरम वाफळतं भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता ही काही सांगण्याची गोष्ट नाही, पण चवीला खूप छान होते। कशी वाटली आजची ही झणझणीत भरलं वांग्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत माझ्या या पद्धतीने घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।